नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण चटपटीत भेळ तयार करूया. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. ही चिंच, गूळ आणि खजुराची चटणी केली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या रेसिपीची लिंक देईन. ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि ही चटणी आधी तयार करून घ्या. 1 मोठी वाटी भरून फरसाण घेतले आहे. 1 मोठी वाटी भरून चिरलेली कोथिंबीर आणि 4 टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत. 2 मोठे बटाटे उकडून याप्रमाणे कुस्करले आहेत. ही चटणी मी अगदी घट्ट तयार केली होती. आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातले आहे. पाणी घातल्यामुळे अगदी थोडेसे मीठ आणि चमचाभर तिखट घालते. ही चटणी आपण आपल्याला आवडते त्याप्रमाणे थोडेसे पाणी घालून पातळ तयार करू शकतो. यामध्ये मी चुरमुरे घालते. आपल्याला जितकी भेळ तयार करायची आहे त्या प्रमाणात चुरमुरे घालायचे आहेत. थोडेसे कुस्करलेले बटाटे घातले आहेत. आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालूया. आता यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर आणि हे टोमॅटोसुद्धा घालूया. हे सगळे प्रमाण आपल्याला आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहे. आता यामध्ये हे फरसाण घालते. आता यावर आपण बारीक शेव घालूया. आता यामध्ये आपण ही चिंचगुळाची चटणी घालूया. 3 ते 4 मोठे चमचे ही चटणी घातली आहे. ही चटणीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण चांगले मिसळूया. आता आपली भेळ तयार आहे. ही भेळ पटकन तयार होते. ही भेळ आता मी चांगली मिसळून घेतली आहे. ही बघा, दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे. ही भेळ मी संध्याकाळी खाण्यासाठी तयार केली आहे. ही भेळ आता आपण प्लेटमध्ये काढूया. या प्लेटमध्ये आपल्याला हवी तेवढी भेळ घ्यायची आहे. या भेळेवर मी पुन्हा थोडीशी चटणी, शेव, फरसाण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा पुन्हा घालून घेते. ही भेळ मला अगदी चटपटी तयार करायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. हे पदार्थ तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा आणि जेव्हा तयार कराल त्यावेळी अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.